अचलपूरचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांचं डॉक्टर राम ठाकरे यांच्या इथं भव्य असं स्वागत सोहळा आयोजित केलाय। राम ठाकरे साहेब एक साधारण हस्ती नाही ना, मोठे हस्ती आहे, फक्त कसं आहे ते माणूस राजकारणात उतरला नाही असं डॉक्टर राम ठाकरे यांच्या इथं नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांचा भव्य सत्कार या ठिकाणी होता। फटाके टाके भव्य बामस्त या ठिकाणी या ठिकाणी भव्य असा सत्कार होताना दिसत आहे। डॉक्टर राम ठाकरे यांच्या दवाखान्यात नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांचं स्वागत होत आहे। राम ठाकरे साहेब हे चांगले जबरदस्त माणसं आहेत, फक्त ते राजकारण उतरले नाही। ते जर राजकारण उतरले तर भले ते वर पाहतील तर त्याचं कुमकुम तिलक करून त्याच्या हॉस्पिटलमध्ये सध्या स्वागत होत आहे। गेल्या विधानसभेच्या निवडणूक लागल्यावर म्हणजे निकाल लागल्यावर हा पहिला चक्कर या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यात यायचा झालेला आहे। माझ्यासोबत जो दवाखान्यात बालरोग तज्ञ डॉक्टर राम ठाकरे साहेब आहेत। आज आमदार साहेब निवडून आल्यावर पहिल्यांदाच त्याच्या दवाखान्यात भेट द्यायचं गेले बाबा डॉक्टर साहेबाला काही नगराध्यक्षाचं काही प्लॅनिंग चालू आहे का बा? एकदम मला तसंच वाटलं, एकदम त्याच हे वाटला। बघा, डॉक्टर राम ठाकरे हा फक्त समाजसेवा करायसाठी पैदा झालेला आहे, हा अख्ख्या आयुष्यातही राजकारणात जाणार नाही। या ह्याच्यात आम्हाला करायचं काय होतं माहिती का, आमची जी भोगावची सीट होती ग्रामपंचायतची, जे 45-50 वर्षापासून आजपर्यंत गवळला कोणी पाळू शकला नाही, हा जवळीचा लपूट शिवबा काळे यानं राजकारण करून आमची सीट पाडली। आम्ही कालही बच्चूभाऊचे माणसं होतो, आजही आहे, उद्या बच्चूभाऊचे राहू, कारण की आम्ही बच्चूभाऊ आमचं मन जिंकलेलं आहे। बच्चूभाऊ सारखा रुग्णसेवक असा कधी होणार नाही अख्ख्या आयुष्यात, सांगतो मी। पण हा होता त्याच्या कार्यकर्त्यांनी चपराक होती, तुम्ही आमची शीट पाडली ना, कसं भाऊंनी काय करायला लागत होतं, हे असे कार्यकर्त्यांना हे फलटूस हे ढोंगणार लात मारायला पाहिजे, सर्व सांगतो। स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या गावाच्या राजकारणात कशाला झालं पाहिजे? आमचे इमोशन हर्ट झाले ना। आज भोगावात जे बीजेपी फक्त 12 होत होते बीजेपीला भोगावात, माहिती आज 300 वर पोहोचली, त्याच्यात आमच्या 200 ठाकरेची आहे। ठाकरे मध्ये रोष होता, लॉस कोणाच झाला? भाऊंचा झाला। हा मला वाटते नाही बच्चू एवढे स्ट्रॉंग लीडर आहे। बच्चूचं काय चुकलं? माझ्यासोबत काय झालं? माझ्यासोबत ना माझजवळ ना बबलू आले ना बच्चू आले। हा माणूस प्रवीण तायडे तुम्हाला सांगतो, मला इथं इलेक्शनच्या 15 दिवसात 5 वेळा कॅबिन मध्ये येऊन भेटून गेले की म्हणे डॉक्टर साहेब मी पडतो म्हणे, कारण पैसाच तेवढा वाटणं चालला म्हणे। हा माणूस इलेक्शनच्या 3 दिवस आधी आम्ही फक्त फोन आणि कॉन्फरन्सवर गाव पॅक केले, माहिती आहे का? कार्यकर्ते कॉन्फरन्सवर मी माझ्या तिथला माणसाला, आमचा कसा सामाजिक सद्भाव, एक तर या दोघही नेत्यांना माझी मार्केट व्हॅल्यू कळली की राम ठाकरे काय आहे। मी सांगतो, भीती निर्माण करून दडपशाही येऊन लोकांची मनं नाही जिंकत। लोकांची मनं जिंकायला निस्वार्थपणा हो, परमेश्वराप्रती आदर हो, लोकांना जिव्हाळा तयार करायला लागते, लोकांना आपुलकी तयार करायला लागते, तर लोकांची मनं जिंकता येते। हे कार्यकर्त्यांमुळे पडले, भाऊ स्वतःनी पडले। का पडले माहितीये का? यांची अरेरावी, यांची दडपशाही ही खूप प्रमाणात वाढली होती आणि भाऊ त्यांना काही बदलत नव्हते। भाऊंना मी आश्वासन देतो की भाऊ हे कार्यकर्ते हाकला, राम ठाकरे काली तुमचा होता, आजही आणि उद्या तुमचाच राहील, तुम्हाला परत निवडून आणू पुढच्या दिवशी। लोकसभेत बोललो मी केलं, लोकसभेत तुम्हाला मी काढतो म्हणजे काढतो, विषय समाप्त। मला सांगायचं आहे, कारण की भरपूर पेशंट येतात माझ्याकडे, पेशंटचे म्हणते की हे याचे जे कार्यकर्ते आमचे साले हे म्हणजे बुलेट चालवतात म्हणते, फट तोंडात खर्रा, फट आमच्या समोर सहायचे होते, असे धास्त दाखवून आले म्हणते। माझा शब्द सांगू, हे गांडूची औलाद आहे साले, हे फटफटीवाले। मी लोकांना, तालुक्यातील सर्व लोकांना आश्वासित करतो, आजपासून कुणालाही घाबरायचं नाही। तुम्ही 100% निस्वार्थ आहे ना, तुम्ही 100% निष्कपट आहे ना, तुम्ही 100% पवित्र आहे ना, तर डॉक्टर राम ठाकरे तुमच्या केसालाही धक्का लावू देणार नाही। हे जे आहे ना, जे बुलेटची फटफट करणारे, याच्या ढुंगणातून फटफट करू आपण साल्याला। हे होते डॉक्टर राम ठाकरे साहेब, जे काय बोलले बा ते बोलले, पण हा प्रश्न काय विचारला ना, माणूस भरभुकले गेला।
पण डॉक्टर साहेबांनी त्याच्या मनातली पुरी मोहीम काढली. जशी आहे तशी डॉक्टर साहेब जे बोलले एक आणि एक शब्द डॉक्टर साहेब तोंडातून तुमच्या कानाला कानाचं काम फक्त गावरान बेधडक कार्यक्रम असते आपला, तुम्हाला चालेलच माहिती आहे. खतम गुंडाराज खतम.